एरोली विधानसभा के विधायक गणेश नाइक के जन्मदिन के शुभ अवसर पर भाजपा एरोली मंडल महिला मोर्चा की महासचिव एवं नवी मुंबई जिला कार्यकारिणी सदस्य जयश्री पाटिल के द्वारा राजमाता जिजाऊ हॉस्पिटल सेक्टर 3 एरोली की नर्सें एवं महिला स्टाफ को शॉल, श्रीफल एवं उपहार देकर सम्मानित किया गया। अस्पताल के डॉक्टर मात्रे, सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र कोटकर, श्याम कोटकर, ऋतु चाफेकर, किरण सिलार, श्रुति मस्कर, वैशाली पाटिल, हर्षाली कोटकर, वैशाली राउत, वकील अलका सुरवे, जयश्री थावरे, अंजू शर्मा, लक्ष्मी महरवाल, इम्तियाज पटेल, तृप्ति पाटिल एवं इस अवसर पर अन्य मान्यवर उपस्थित थे। इस मौके पर जयश्री पाटिल ने कहा कि विधायक गणेश नाइक के निर्देशानुसार पूरे नवी मुंबई में गणेश नाइक के जन्मदिन के अवसर पर विभिन्न सामाजिक कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं। इसी के तहत एरोली के राजमाता जिजाऊ अस्पताल की नर्सें एवं महिला सफाई कर्मचारी के प्रति आभार व्यक्त किया गया है, जिन्होंने अपनी जान की परवाह बिना किए रात दिन मरीजों की सेवा की। नवी मुंबई के लोगों की ओर से जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं एवं लंबी उम्र की कामना कर गणेश नाइक को जन्मदिन की ढेर सारी बधाई दी है। आज माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, ऐरोली आमदार यांचा 15 सप्टेंबरला वाढदिवस असतो। साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी हा वाढदिवस जरा वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचा ठरविला। दादांनी आम्हाला वाढदिवस मनवण्यास सक्त मनाई केली, त्यामुळे आम्ही पालिकेतील नर्स, परिचारिका यांचा सन्मान सोहळा करण्याचे ठरविले। नर्स ह्या डॉक्टरांपेक्षा हॉस्पिटलमध्ये खूप जास्त काम करतात। कोरोना काळामध्ये पण या माता भगिनींनी खूप काम केले आणि त्यांचं जेव्हा काम वर्किंग चालू होतं त्यावेळेला त्यांना वेळेचे बंधन राहत नाही। त्या तन मन लावून काम करतात। मग त्या कुठलंही क्षेत्र असू दे तिथे त्या मागे राहत नाही। मान्यवरांचे सन्मान, प्रतिष्ठित लोकांचे सन्मान सर्व करतात, पण या परिचारिका, नर्स व त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या सेविका यांच्या कामाची पोचपावती कोणीतरी दिली पाहिजे हे माझ्या मनात आले। म्हणून त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना मिळावी म्हणून त्यांचा सत्कार करण्याचे मी ठरवले व वाढदिवसाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ हॉस्पिटलमध्ये सेविका आणि नर्स या लोकांचा सत्कार सोहळा आम्ही साजरा केला। जय हिंद, जय महाराष्ट्र। आवाज टुडे ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई।